हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना नमकीन शेंगदाणे करते. बेसन लावून तळायचं चकना किंवा नमकीन शेंगदाणा. तर त्यासाठी मी इथं ना थोडंसं पोहे घेतलेत. पोहे खायचे 2 ते 3 चमचे पोहे ना मिक्सरमध्ये बारीक पावडर काढून घ्यायची. याने काय होतं, कुरकुरेपणा येतो आहे शेंगदाण्यांना. आपण तांदळाचं पीठ वापरतो ना, आम्ही तांदळाचं पीठ वापरत नाही, त्याच्यामुळं मी पोह्यांचं पावडर करून टाकत असते. जेव्हा किंवा मला कुठल्या रेसिपीमध्ये तांदळाच्या पिठाऐवजी मी पोह्यांचं पावडर काढून टाकत असते. तर इथं मी शेंगदाणे घेतले. पावशेराला थोडे कम असतील, तर मी ते पाण्यामध्ये उकळून घेते. 2 मिनटं शिजून घ्यायचे. 2 मिनटं शिजल्यानंतर बाहेर काढायचे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, थोडंसं जिरं, ओवा, हळद आणि मीठ पण मी ना शिजताना पण मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळं मीठ आपण थोडं लक्ष देऊनच टाकायचं, की अगोदर पण टाकलेलं आणि नंतर पण. तर इथं मी ते पोह्यांचं पावडर पण टाकलं आहे. बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. याच्यात तुम्ही इथंच आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण टाकतात, पण मी नंतर चाट मसाला वरतून घालणार आहे. त्याच्यानंतर याला भिजवून घ्यायचं. असं जास्त पाणी लागत नाही. मी 2 ते 3 चमचे पोहे खायचे चमच्यानं तेवढ्यात होऊन गेलं. कोथिंबीर पण धुवून टाकलेली, त्याच्यामुळे त्याला पाणी होतं, ते ऑब्झर्व करून त्यांनी ते ओलावा असतो त्याला, त्याच्यामुळे जास्त पाणी लागलं नाही मला. तर त्याच्यानंतर तळाला घ्यायचं. इथं मस्त असे कुरकुरे छान लागतात आणि कुरकुरेपणा येतो. हे बघा कसं खळखळ वाजतात एकदम. आता उन्हाळ्याचं तर खूप छान आहे. असं आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो कॅरी बॅगमध्ये, फ्रीजमध्ये ठेवून किंवा डब्यामध्ये ठेवून 8-10 दिवस सहज राहतात. ते छान लागतात, खराब होत नाही. आणि जेव्हा केव्हा आपल्याला ध्यान आलं तेव्हा आपण खाऊ शकतो. हे बघा इथं किती छान असं कुरकुरीत झाली एकदम मस्त. तयार आहे आपला शेंगदाणा नमकीन शेंगदाणा. हे बघा वरून मी हे टाकलं आहे त्याला.